महाराष्ट्रामध्ये घरोघरी गौराईचं आगमन, माहेरवाशिणीचा पाहुणचार करण्यासाठी घरोघरी लगबग। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी काल महालक्ष्मीचं आगमन, गडकरींच्या घरी महालक्ष्मी स्थापनेची 205 वर्ष जुनी परंपरा। चिपळूणच्या गोवळकोट भोईवाडीमध्ये ढोलताशांच्या गजरात गौराईचं आगमन, शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आगमन सोहळा संपन्न। नाशिकमध्ये बेळे कुटुंबानं भिंतीवरील गौरी साकारल्या, पर्यावरणाचा ऱ्हास रोखला जावा यासाठी बेळे कुटुंबियांनी झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना मांडली। कळव्यातील यादव कुटुंबियांच्या घरी गौरीचं आगमन, यादव कुटुंबाकडून फुलांची आकर्षक सजावट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतलं। काल रात्री उशिरा अंबानींच्या अँटेलिया या निवासस्थानी जात दर्शन घेतलं। स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। मंत्री छगन भुजबळांची नाशिक शहरातील विविध गणेश मंडळांना भेट, इच्छापूर्ती गणेशाची आरती करत मंत्री छगन भुजबळांनी ढोलही वाजवला। बोरिवलीच्या गोविंदनगरच्या गणपतीचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दर्शन घेतलं। यावर्षी प्रति वृंदावन मंदिराच्या देखाव्यात गोविंदनगरचा राजा विराजमान। मुंबईच्या माटुंगा इथं 108 घरांची ब्राह्मणवाडी को-हाऊसिंग सोसायटीच्या गणेशोत्सवाला 100 वर्ष पूर्ण। गेल्या अनेक वर्षांपासून 2 फूट उंच मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये शिवगर्जना मित्रमंडळाचा अनोखा देखावा, आम्ही भारताचे लोक हा संविधान साक्षरता देणारा तसंच शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं प्रबोधन करणारा देखावा साकारला। भिवंडीच्या मार्कंडेश्वर मंदिरात देखाव्यातून डोंबाऱ्याचा खेळ साकारला। मंडळाच्या देखाव्यातून गणरायाचं दोरीवरचं दर्शन। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठात सुनावणी पार पडणार। अंधेरी पूर्वच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच, शिवसेनेतून एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या पत्नीकडून उमेदवारीची मागणी, तर भाजपचे मुर्जी पटेलही इथून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक। अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या मुर्जी पटेल यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। अंधेरी पूर्वची जागा शिवसेनेला सुटण्याची शक्यता असल्यानं ही भेट झाल्याची माहिती। महिलांच्या आशीर्वादानं राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास। तोट्यात असलेली एसटी महिलांमुळे फायद्यात, फडणवीसांची माहिती। अमित शहांच्या दौऱ्यामध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा मोठा मताधिक्याने विजय होईल, महाजनांना विश्वास। मित्रपक्षांनी निवडून आणणं भाजपची जबाबदारी, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्ह असेल तिथे भाजप पूर्ण ताकद लावून त्यांना निवडून आणेल, भाजपचे नेते मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाला सन्मानपूर्वक जागा मिळतील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। महायुतीच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याची तटकरेंची माहिती। 17 तारखेपासून मनोज जरांगे पुन्हा उपोषण करणार, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीसह जुन्या मागण्यांसाठी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्री जरांगे उपोषणाला बसणार। मराठ्यांना आरक्षण द्या, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडेंनी दुसऱ्यांदा मनोज जरांगेंची भेट घेतली। दोघांमध्ये अंतर्वाली सराटीत चर्चा, भेटीचं नेमकं कारण मात्र अस्पष्ट। राज्यातील आरटीओ कर्मचारी 24 सप्टेंबरपासून संपावर जाणार, सुधारित आकृती बंधाचा शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक। शिक्षकांना निलंबित करण्याआधी 3 महिन्यांची नोटीस देणं बंधनकारक, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा, त्यामुळे शिक्षण संस्थांच्या मनमानीला चाप बसणार। आधार कार्ड विनामूल्य अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबरची डेडलाईन, त्यानंतर अपडेट करणाऱ्यांना 50 रुपयांचा दंड लागण्याची शक्यता।
बीएमसी पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गांवरील उड्डाणपुलाचं स्ट्रक्चरल रिपेअरिंगचं काम सुरू करणार. आयआयटी आणि व्हीजेटीआयनं केलेल्या ऑडिटनंतर तातडीच्या दुरुस्तीची शिफारस. लाओस या देशामध्ये नोकरीचं आमिष दाखवून भारतातल्या तरुणांचे प्रचंड हाल. टार्गेट पूर्ण न करणाऱ्यांना शॉक, मारहाण, उपासमार. मानवी तस्करी प्रकरणात नाशिकच्या सुदर्शन दराडेवर एनआयएकडून आरोपपत्र दाखल करत अटक. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारच निवडणूक लढवणार. अजित पवारांच्या उमेदवारीवरून जयंत पाटलांचं वक्तव्य. आरपीआयला विधानसभा निवडणुकीमध्ये 10 ते 12 जागा मिळाव्यात. पक्ष छोटा असला तरी आम्हाला जागा दिल्या जाव्यात. रामदास आठवलेंची मागणी. पुढचे 12 ते 13 दिवसात पंढरपूर आणि माढा विधानसभेसाठी उमेदवार जाहीर करू. शरद पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन. राज्यामध्ये महाविकास आघाडीसाठी चांगलं वातावरण. पवारांची प्रतिक्रिया. सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचं वारं. शरद पवार जो उमेदवार देतील तो निवडून येईल. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा दावा. माळशिरसमधून उत्तमराव जानकर निवडणूक लढणार. मोहिते पाटील यांची माहिती. शिवरायांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. त्यावर महात्मा फुलेंचे वारसदार असलेल्या नीता होले यांच्याकडून आक्षेप. लातूरचे खासदार शिवाजी काळगेंविरुद्धची निवडणूक याचिका फेटाळली. पहिल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून शिवाजी काळेंना कौल. दिल्लीची सत्ता घालवायची असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील भाजप सरकारला धक्का द्या. जयंत पाटील यांचं आवाहन. उद्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक झाल्यानंतर 100% महाविकास आघाडीचं सरकार येईल. जयंत पाटील यांचा दावा. भाजपचे नेते किरीट सोमय्यांची निवडणूक संपर्क प्रमुख केलेली नियुक्ती सोमय्यांनी नाकारली. एक्सद्वारे सोमय्यांची माहिती. किरीट सोमय्यांचं रावसाहेब दानवेंना पत्र. संपर्क प्रमुख म्हणून पूर्वकल्पना न देता नियुक्ती केल्याचा सोमय्यांकडून आक्षेप. अशा पद्धतीनं नियुक्ती करण्याची पद्धत चुकीची असल्याचाही दावा. विधानसभेसाठी भाजपचा अंतर्गत सर्व्हे. कमी जागा जिंकण्याच्या अंदाजामुळे भाजपच्या गोटात भीती. शरद पवारांच्या उमेदवारांना रोखण्यासाठी अजित पवारांना जागांची ऑफर. रोहित पवार यांचा मोठा दावा. नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगावकरांची काँग्रेस प्रवेशाची शक्यता. काँग्रेस प्रवेशावर बोलण्यास खतगावकरांचा नकार. पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर. कौशल्य विकास विभागाच्या केंद्राचं पंतप्रधान उद्घाटन करतील. राज्यातील 1000 महाविद्यालयात शासनातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन केली जाणार आहे. जागतिक लोकशाही दिनानिमित्त उपराष्ट्रपती जगदीप धनखड महाराष्ट्र दौऱ्यावर. राज्यातील 418 ITIमध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण करणार. 15 सप्टेंबरला कार्यक्रम होणार. ईदची सुट्टी 18 सप्टेंबरला जाहीर करण्याची आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. 16 सप्टेंबरला गणपती विसर्जन असल्यानं सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी 16 ऐवजी 18 सप्टेंबरला जुलूस काढण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय. गाडीतल्या 2 जणांच्या रक्ताची चाचणी झाली पण संकेत बावनकुळेची का झाली नाही. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा सवाल. याबाबत आज संबंधित पोलीस स्टेशनला भेट देणार. अंधारेंची माहिती. नागपूर अपघात प्रकरणावरून चंद्रशेखर बावनकुळेंना टार्गेट केलं जातंय ते चुकीचं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे यांचा बॅनर फाडला. बॅनर फाडणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं. एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये लक्ष देण्याची गरज नाही. महायुती आहे. खालच्या प्रत्येक लोकांकडे लक्ष देता येत नाही. बारामतीतल्या बॅनरवरून अजित पवार यांची प्रतिक्रिया. बारामतीच्या भिगवण चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवारांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक. अजित पवारांचा फोटो काळ्या कपड्यानं झाकल्यानं राष्ट्रवादी आक्रमक. आजच्या प्रकारामुळे कालच्या प्रकारामुळे शिंदे गट बदनाम झाला. आमच्याही भावना आहेत. भावनांचा उद्रेक झाल्यास मोठा विध्वंस होणार. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा इशारा. सर्व खोटे आणि गद्दार एकत्र आल्यावर हीच परिस्थिती निर्माण होईल. सर्वजण महाराष्ट्राच्या विकासासाठी नव्हे तर वर्चस्व आणि स्वहितासाठी एकत्र आले. बारामती प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचा दोन्ही पक्षांना टोला. विदर्भातील अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांची नाराजी. अजित पवारांना कळवणार. नाराज जिल्हाध्यक्षांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार यांची प्रतिक्रिया. भंडाऱ्याला पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील 14 मार्ग बंद. पावसाच्या रेड अलर्टमुळे आज शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी.
गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस, त्यामुळे धरणाचे 7 दरवाजे 2 मीटरनी तर 26 दरवाजे 1.5 मीटरनं उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया शहरातील सहयोग रुग्णालय आणि बाई गंगाबाई महिला रुग्णालयामध्ये पुराचं पाणी, रुग्णांचे हाल, रुग्णालयातल्या साहित्याचंही नुकसान. गोंदियातील पांगोली नदीमध्ये पुरात 8 मजूर अडकले. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकडून अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका. साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, कोयना परिसरातील नागरिक भयभीत होऊन घरातून बाहेर आले. 3 रिश्टर स्केलचा भूकंप असण्याची शक्यता. वाशिमच्या रिसोडमध्ये बँकेच्या काचा फोडून 75,000 रुपयांचं नुकसान केलं. जमादाराचं बँक खातं ब्लॉक केल्याच्या रागातून ही घटना घडली. 50,000 रुपयांची रोकडही लंपास केली. कालिंदी एक्सप्रेस घातपाताचा तपास एनआयए करणार. 6 संशयित पोलिसांच्या ताब्यात. रेल्वे रुळावर सिलेंडर, पेट्रोल आणि काड्या पेट्या ठेवल्याचं उघड. हरियाणा विधानसभेसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर. उमेदवारी न मिळाल्यानं अनेक माजी मंत्री नेते नाराज. अद्याप काही जागांसाठी उमेदवारांची घोषणा बाकी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला वाढदिवसाच्या दिवशी देशातल्या 3 शहरांमध्ये दौरा करणार. सकाळी बनारस, दुपारी भुवनेश्वर आणि त्यानंतर नागपूरमध्ये जाण्याचं नियोजन. आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये दरड कोसळून एकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. उपचारासाठी जखमी रुग्णालयात दाखल. आमदार राममोहन यांची घटनास्थळी भेट देऊन मदतीचं आश्वासन. मणिपूरमध्ये सीआरपीएफच्या आणखी 2 बटालियन पाठवल्या. 1 बटालियन चुराचांदपुरामध्ये, दुसरी इम्फाळमध्ये तैनात. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकल्यानं केंद्रीय गृह खात्याचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.